महाराष्ट्रातल्या 90% लोकांच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर आहे, पण त्यांना त्याचे या 5 ट्रिक्स माहितीच नाही. पहिली ट्रिक, प्ले स्टोर ओपन करून प्रोफाइल वरती क्लिक करा आणि मॅनेज ऍप्स मध्ये जाऊन फिल्टर बाय साईज सिलेक्ट करा आणि तुम्हाला कळेल की कोणता ऍप सर्वात जास्त स्टोरेज घेतोय. चेक करून त्याला अनइन्स्टॉल करून टाका. दुसरी ट्रिक, प्रोफाइल वरती क्लिक करून पेमेंट्स अँड सबस्क्रिप्शन मध्ये या आणि सबस्क्रिप्शन वरती क्लिक करा. इथे तुम्हाला ऍक्टिव्ह सबस्क्रिप्शन दिसतील. जर तुम्ही ते सुरू केले नसतील तर त्यांना डिलीट करून टाका. मित्रांनो, पुढची ट्रिक सांगण्याआधी एक लाईक करून अफलातून टेकला फॉलो करून घ्या. तिसरी ट्रिक, इथे सेटिंग मध्ये येऊन जनरल मध्ये जा. खाली ऑटोमॅटिकली आर्काइव्ह ऍप दिसत असेल त्याला ऑन करा. यामुळे जे ऍप तुम्ही युज करत नाही ते आर्काइव्ह होतील. ते कम्प्लिटली डिलीट होत नाही, पण स्टोरेज 80% ने कमी होतं आणि तुमचा डेटा पण सेफ राहतो. जर तुम्ही ऍप परत इन्स्टॉल केला की लॉग इन वगैरे करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता. चौथी ट्रिक, परत सेटिंग मध्ये नेटवर्क प्रिफरन्सेस वरती क्लिक करा आणि ऑटो अपडेट ऍप्सला डोंट अपडेट ऍप्स मध्ये सिलेक्ट करा. यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी वाचेल आणि इंटरनेट पण यूज होणार नाही, तसेच मोबाईल गरम सुद्धा होणार नाही. पाचवी ट्रिक, प्रोफाइल वरती क्लिक करून प्ले प्रोटेक्ट मध्ये जावा आणि तुम्हाला स्कॅन वरती क्लिक करायचंय. याने जर तुमच्या मोबाईल मध्ये व्हायरस, मालवेअर ऍप्स वगैरे असतील तर ते निघून जातील. तर या कामाची ट्रिक सर्वांना शेअर करून अफलातून टेकला फॉलो करायला विसरू नका.